राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि आता केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। पहिलीच महत्त्वाची बातमी, बजेटपूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। कॅबिनेटमध्ये 2 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी। सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। याचा शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे। तसेच आता अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होणार असून त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती विविध योजनांचे पैसे देखील जमा होणार आहे। पीएम किसानच्या 19व्या हप्त्यापूर्वी हे काम करा, अन्यथा लाभ मिळणार नाही। सध्या जर विचार केला तर आता पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। त्यापूर्वी सध्या शेतकऱ्यांना एक काम करण्याचे आवाहन केले जात आहे, म्हणजेच की सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की ई केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या कालावधीमध्ये आणि किती वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, सविस्तर अशी अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी, शेतकऱ्यांना 8 दिवसांमध्ये पीक विमा परतावा मिळणार। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे। पीक विमा न मिळालेल्या आंबा काजू बागायतदारांना 8 दिवसांमध्ये परतावा मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहे। त्यानुसार आता लवकरच सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहूयात। सर्व पिकांना हमीभाव, कृषी यंत्रांसाठी अनुदान द्या, शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। अर्थसंकल्पातून सरकारने सर्वच पिकांना हमीभाव देण्याची तरतूद करावी। हमीभावाने बाजाराच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात। फळपिकांसाठी शीतगृहांची सुविधा वाढवावी। नैसर्गिक शेतीसाठी भरीव तरतूद करावी। शेती अवजारे आणि यंत्रांसाठी अनुदान वाढवावे। तसेच सौर वीज जोडणीला गती द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे। अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा, मदतीचा मार्ग मोकळा। एकंदरीत जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे। खरीप 2024 मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा आहे। वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आधार ग्राह्य धरून सततच्या पावसाच्या निकषामध्ये बदल करत राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्यासाठी पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत। त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे। त्यामुळे आता लवकरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। बनावट पीक विमा अर्ज शोधणे सुरू, शेतांमध्ये जाऊन पडताळणीची विमा कंपनीकडून कारवाई। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बनावट पीक विम्याचे प्रकार आढळून आले आहेत। यामुळे बनावट पीक विम्याचा अर्ज निदर्शनास आल्यास कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळू नये म्हणून डीबीटी पोर्टलवर संबंधितांचा आधार क्रमांक ब्लॉक करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे। यामुळे आता बनावट पीक विमा काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो। लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई करू, कृषी मंत्र्यांचा इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्र्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांबद्दल कठोर भूमिका घेतली आहे। तसेच बोगस आणि बनावट प्रकरणाला आळा घालण्यासाठी कामामध्ये पारदर्शकता आणण्याची भूमिका देखील जाहीर केली असून आता लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई होणार आहे। केळी पीक विमा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये जळगाव जिल्ह्यात पडताळणीनंतरही कृषी विभागाचा पुन्हा गोंधळ। सध्या जर पाहायला गेलं तर आता जळगाव जिल्ह्यामध्ये केळीची वाढलेली लागवड
तसेच वाढीव क्षेत्र अमान्य करीत कृषी विभागाने केळी पीक विमा प्रस्तावासंबंधी यंदाही किंवा 2024-25च्या हंगामामध्ये घोळ घातला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची पडताळणी होऊनही त्यांचे विमा प्रस्ताव मंजूर झाले नसल्याचे चित्र आहे। मागील वर्षाचे 233 कोटी रुपयांचे पीक विमा देयक शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करा, रविकांत तुपकर यांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे 233 कोटी रुपयांचे पीक विम्याचे हे अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। तसेच रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी प्रधान सचिव रस्तोगी यांची देखील भेट घेतली असून आता शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळू शकतो। सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर अकोला येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 2726 क्विंटलची आवक झाली होती। तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 2500 रुपयांचा तसेच जास्तीत जास्त दर 4150 रुपयांचा आणि सरासरी दर 3995 रुपयांचा मिळाला आहे। कांदा पीक नसतानाही 2025 हेक्टरवर विमा। एकंदरीत जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेल्या जवळपास 3670 हेक्टर क्षेत्रावर तफावत आढळली, तर त्यापैकी 2025 हेक्टरवर कांदा पीकच आढळून आले नव्हते। विशेष म्हणजे 1503 हेक्टर कांदा लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र पीक विम्यात संरक्षित करण्यात आले होते। ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे शासनाचा सुमारे 388 लाखांचा निधी देखील वाचला आहे। सोयाबीन सोहा हमीभावामध्ये केंद्रावरील रांगा कायम, मुदतवाढीची अपेक्षा। सध्या जर विचार केला तर बाजारातील पडलेले सोयाबीन दर आता उठलेच नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान हमीभावाने तरी 4 पैसे पदरी पडतील या आशेने पणन महामंडळाच्या केंद्रावर रांगा लावल्या आहेत। मात्र बारदाण्याचे भूत या केंद्राच्या मानगुटीवर अखेरपर्यंत काय उठले नाही। परिणामी खरेदीची मुदत संपण्यास अवघा काही कालावधी शिल्लक असताना आता अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीही राहिली असल्याचे चित्र आहे। राज्यामध्ये 100% पीक पाहणी होणार। आता सहाय्यकांमार्फत ई पीक पाहणीला सुरुवात। सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांची सहाय्यकांमार्फत ई पीक पाहणी होणार असून आता राज्यातील शेतकऱ्यांची 100% ई पीक पाहणी होणार आहे। त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी होणार आहे अशाच शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये शासकीय योजनांचा लाभ हा मिळणार आहे। तूर दर वाढेना। अकोला बाजार समितीमध्ये सरासरी प्रति क्विंटल दर 7100 रुपये। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नवीन तुरीची आवक बाजारामध्ये सुरू झाली आहे, परंतु उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्यामुळे या हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2923 क्विंटल नवीन तुरीची आवक झाली होती, तर या ठिकाणी तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7100 रुपये दर मिळाला। त्याचबरोबर कमीत कमी दर 6200 रुपयांचा मिळाला आहे। पीक विमा लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करा, खासदार शिंदेंची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेला यंदाच्या बजेटमध्ये अतिरिक्त तरतूद करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे। सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक। सध्या जर पाहायला गेलं तर सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ॲग्रीस्टॅक बनवणे आवश्यक आहे। केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांना PM किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही। मागणी वाढताच केळीचे दर तेजीमध्ये। प्रति क्विंटल मिळतोय 2100 रुपयापर्यंतचा भाव। सध्या जर पाहायला गेलं तर केळीला मागणी वाढताच दरात ही तेजीमध्ये आली आहे। जून महिन्यामध्ये केळीचे दर गडगडले असले तरी सध्या स्थितीमध्ये केळीला प्रति क्विंटल 1900 ते 21 रुपयापर्यंत दर मिळत आहे। दर वाढल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे। आता गेवराई तालुक्यातील 1,53,684 शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे। सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यात
संदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। कांदा दरासंदर्भातील बातमी सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर पुणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याची 14,719 क्विंटलची आवक झाली होती। तर या ठिकाणी कमीत कमी दर 1,400 रुपये, जास्तीत जास्त 2,600 रुपयांचा दर आणि सरासरी दर 2,000 रुपयांचा मिळाला आहे। पीएम किसान योजनेच्या 19 हप्त्याची तारीख जाहीर, लवकरच होणार खात्यावरती रक्कम जमा। सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेच्या 19 हप्त्याची तारीख जाहीर झाली असून आता 24 फेब्रुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 हप्त्याचे 2,000 रुपये हे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।